दे, आता अस्थि विसर्जित कर. गुड मॉर्निंग आई. आई, हे आपले काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, मला त्याच्यावर तुझ्या सह्या हव्यात. आणि वेंडर्सचे चेक्स पण आहेत, त्याच्यावर पण सही कर. या. आई, अजून एक गोष्ट. साधना मावशी गेल्या. मला काल रात्रीच कळालं होतं, पण तुला रात्री सांगून डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून नाही बोललो. माझं प्रेम आहे कमळीवर. चल माझ्या बरोबर. आज माझ्या आईवरती कलंक लावला गेलाय. तेव्हा ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारल, त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या संग येईन. आई, कॉफी. हळू सावकाश, मी ठेवते. आई, अजून एक सांगायचं होतं. ऋषी कदाचित कमळीसाठी त्याच गावात थांबणारे असं बोलत होता. ऋषी कुठे राहतोय, काय करतोय, हे मला जाणून घ्यायचं नाहीये. तसे ज्या दिवशी त्याने या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं, त्याच दिवशीपासनं त्याचे या घराशी आणि आपल्या बिझनेसशी संबंध संपले. थँक्यू सो मच आई. आज खूप चांगली न्यूज दिलीस तू. आता फायनली या पूर्ण बिझनेसचा बॉस मीच असणार आहे. आपण पार्टी करणार आहे, पण माझ्या आधी पोचायचं, कारण की मी आता निघते आणि आपण मजा करायची. ठीक आहे? येस डार्लिंग. हो, एन्जॉय. चलो आई. आई, किती मस्त छान हलकं हलकं वाटतंय ना. आता इतके दिवस घरात नसती कटकट, स्ट्रेस, एन्झायटी. आता कसं हायसं वाटतंय, मस्त. थँक्स फॉर द पार्टी बेबी. गाडी ओपन करते. चलो. मला पण जरा टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय खरं. गौरी मेली ना, याचा सगळ्यात जास्त आनंद मलाच झालाय. ती गेली म्हणजे बरंचसं टेन्शनच गेलं ना. सगळ्यात मोठी अडचण होती तीच संपली माझी. आता त्या म्हातारीला आणि राजनला ती कधीच भेटणार नाही ना. त्यांना कधी कळणार की कमळीच या महाजनांची मोठी नात आहे ती. गौरी गेली आणि तिच्यासोबत हे सत्य पण आता कायमचं गेलं. आई तुळजाई, कमळीला हे सगळं सहन करण्याचं बळ दे. बिचारीच्या वाट्याला केवढं दुःख आलंय. तिला त्यातून सावरण्यासाठी हिंमत दे. आई, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कमळी किती धीराची आहे ती. पण तरी सुद्धा मला असं वाटतं ती आतून तुटून गेली असेल का. खरंय, केवढं प्रचंड दुःख दिलंय देवाने तिच्या वाट्याला.
ते सहन करण्याचं तिला बळ मिळू दे हीच प्रार्थना करत होते. हे गंगे च यमुना चैव गोदावरी सरस्वती. संतोष, जरा गाडी थांबव. ऐका ना, कमळी मोहितांचं घर कुठे आहे? तिकडनं सरळ जावा, डाव्या अंगाला वळा, समोरच तिचं घर आहे. चला. आता तुझ्या वडिलांचं नाव सांग. गुरुजी, माझ्यासाठी माझी आई आणि भाव दोन्ही बी आणि जसं आमचा आबा माझ्या आईचा भाव होता तसं माझं बी बा तेच होतं. राजन काका आणि अन्नपूर्णा आजी आले. ऋषी, तू इथे आहेस कमळी सोबत हे बघून खरंच खूप बरं वाटलं रे. जा, जाऊन बस.